जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्ही क्लासेस या ॲपवरती. मी आहे फहीम शेख आणि तुम्हाला माहीत आहे की विठ्ठल कांगणे सरांनी साठी एक स्पेशल बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि ती बॅच अतिशय कमी फीसमध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की तुमचे चे सगळे महत्त्वाचे विषय प्लस तुमच्या जे प्रश्नपत्रिका अगोदरच्या गव्हर्नमेंट एक्झाममध्ये आलेल्या, तसंच तुमचे सगळे अतांत्रिक जे विषय आहेत, सामान्य ज्ञान, मराठी, गणित, इंग्लिश यांचा या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास घेण्यात येईल. तसेच तुमचे जे डाऊट असतील ते आपण लाईव्ह क्लासेसमध्ये व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर अशा संधीचा व्यवस्थित तुम्ही फायदा घेतला पाहिजे. एवढ्या कमी फीसमध्ये या ठिकाणी तुम्हाला एवढा मोठ्या प्लॅटफॉर्मवर हा कोर्स अवेलेबल करण्यात आलेला आहे. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना सांगा आणि ही बॅच जॉईन करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा. तत्पूर्वी आपण इथं गायनोकॉलॉजी म्हणजेच तुमचा मिडवायफरी हा विषय या ठिकाणी बघणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन ऑफ मिडवायफरी बघू. म्हणजे नेमकं मिडवायफरी काय असतं, याला ही टर्म नेमकी काय आहे किंवा या टर्मचा जेव्हा ही टर्म आपल्या डोळ्यासमोर येते तेव्हा आपल्या काय लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, तर थोडक्यात आपण समजून घेऊ. तर इथे बघा, मिडवायफरी इज डिफाइंड ॲज द आर्ट ऑफ असिस्टिंग अ वुमन ॲट चाइल्ड बर्थ. म्हणजे काय म्हणलंय की मिडवायफरी कशाला म्हणायचं, की ही एक काय आहे, एक कला आहे. ठीक आहे, याला आपण काय म्हणू, ही एक अशी कला आहे की ज्याच्यामध्ये आपण एका प्रसूत होत असलेल्या मातेला काय करतो, मदत करतो. ठीक आहे, या क्रियेमध्ये द वर्ड इज सिनोनिम विथ ऑब्स्टेट्रिक्स विच इज डिफाइंड ॲज ब्रँच ऑफ मेडिसिन दॅट डील्स विथ प्रेग्नन्सी अँड चाइल्ड बर्थ. हे झालं इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये याला कसं समजून घ्यायचं, ऑब्स्टेटिक आणि मिडवायफरी हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. ठीक आहे, मिडवायफरी जुन्या काळामध्ये वापरण्यात येणारा शब्द आहे, म्हणजे आज पण वापरतो आपण, पण त्याचा लेटेस्ट किंवा ऍडव्हान्स शब्द काय असेल, ऑब्स्टेटिक. ठीक आहे, ऑब्स्टेटिक म्हणजेच प्रसूतीशास्त्र. ठीक, याचा दुसरा शब्द आहे. या शब्दाचा हा समानार्थी शब्द आहे मिडवायफरीचा. ती पण एक वैद्यकशास्त्राची एक शाखा आहे ज्यामध्ये प्रसूतीशी संबंधित आपण अभ्यास करतो. ठीक आहे, एवढं लक्षात. आता थोडंसं आपण समजून घेऊ ऑब्स्टेट्रिक बद्दल. ठीक आहे, ऑब्स्टेट्रिक काय आहे, एक ब्रँच आहे, ब्रँच ऑफ मेडिसिन दॅट डील्स विथ पार्टुरिशन विच इज द मोस्ट एन्शियंट आर्ट. काय म्हणलंय, ऑब्स्टेट्रिक किंवा प्रसूतीशास्त्र ही एक अशी कला आहे जी वैद्यकीय शाखेमधली एक ब्रँच आहे किंवा एक शाखा आहे ज्यामध्ये बाळंतपणाशी ही संबंधित आहे आणि ती अतिशय प्राचीन कला आहे. ठीक आहे, प्राचीन कला असणारच, कारण जेव्हापासून माणसाची उत्पत्ती झाली म्हणजेच काय आलं, डिलिव्हरीची प्रोसेस. ठीक आहे, आता फक्त ऍडव्हान्स झालेली आहे टेक्निक, बाकी सगळं सेम. आता पुढे काय सांगितलं की ऑब्स्टेटिक हा शब्द लॅटिन मधून आला आहे. ठीक आहे, कोणत्या भाषेतला शब्द आहे, जनरली तुम्हाला मेडिकल फील्ड मधले सगळे शब्द लॅटिन भाषेतूनच असतात. याच्या मागे काय कारण आहे, कारण त्या काळामध्ये लॅटिन भाषा खूप प्रचलित होती आणि जे रिसर्च करणारे जे माणसं होते ते त्याच भाषेला जास्त रेफर करणारे किंवा लॅटिन भाषिकच होते, म्हणून त्यांनी सगळी माहिती लॅटिन भाषेत लिहून काढली. कदाचित जर भारतामधल्या लोकांनी एवढं संशोधन केलं असतं तर आपण त्या काळातली आपली संस्कृत वगैरे भाषा वापरली असती, पण आपल्या लोकांना संशोधन करायचे नव्हते. ठीक आहे, केले बी असतील पण ते संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे आपल्याला त्याच्यातली माहिती नाहीये. ठीक आहे, आता बघा, ऑब्स्टेटिक किंवा ऑब्स्टेट या शब्दाचा अर्थ काय होतो, लॅटिन अर्थ होतो याचा प्रसूती सहाय्यक. ठीक आहे, ऑब्स्टेट या शब्दाचा अर्थ काय होतो की प्रसूतीमध्ये सहाय्य करणारा व्यक्ती किंवा महिला. ठीक आहे, आता आपण सर्वात महत्वाची गोष्ट समजून घेऊ की डेफिनेशन ऑफ मिडवायफरी. तुम्ही जसं थेरॉटिकल एक्झाम मध्ये 2 मार्काला ही परीक्षे व्याख्या विचारली जायची, बऱ्याच वेळेस तुम्ही लिहिली पण असेल. आता थोडीशी डिटेलमध्ये समजून घ्या की मिडवायफरी, मिड मीन्स विथ. ठीक आहे, लक्ष द्या, आणि वाईफ म्हणजे वुमन. तर या 2 शब्दांपासून मिडवायफरी शब्द तयार झालाय. ऑब्स्टेटिक्स डील्स विथ दॅट ब्रँच ऑफ मेडिसिन प्रोव्हाइडिंग केअर फॉर पार्च्युरेशन म्हणजेच चाइल्ड बर्थ. पार्च्युरेशन म्हणजेच काय, चाइल्ड बर्थ किंवा बाळाला जन्म देणे. इट्स अँटीसिडेंट्स म्हणजे काय, म्हणजेच प्रेग्नन्सी, म्हणजे अगोदर गरोदरपण येईल, त्यानंतर बाळंतपण येईल आणि त्यानंतर सिक्वेल्स म्हणजेच काय, पोस्ट नेटल म्हणजे बाळंतीण झाल्यानंतरही जन्म झालेल्या बाळाची आणि मातेची काळजी. या 3 गोष्टी म्हणजेच काय इथं मिडवायफरी. ठीक आहे, आता सोप्या मराठीमध्ये समजून घ्या. मिडवायफरी म्हणजे महिलेसोबत राहून प्रसूतीच्या वेळी मदत करण्याची कला होय. ठीक आहे, ऑब्स्टेटिक्स ही वैद्यकशास्त्राची अशी शाखा आहे जी प्रसूती किंवा बाळंतपण, तिच्या आधीची अवस्था म्हणजे गर्भधारणा
आणि नंतरची अवस्था म्हणजे प्रसूती नंतर घेण्यात येणारी काळजी यांच्याशी संबंधित आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जर 2 मार्काला किंवा या डेफिनेशन मधूनही 1 मार्काचा 2 मार्काचा MCQ चा प्रश्न तयार होऊ शकतो. त्यामुळे ही व्याख्या व्यवस्थित तुम्ही पाठ करा, वाटल्यास लिहून काढा 2-4 वेळेस, तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे, आणि कन्फ्यूज होऊ नका. ही मिड वाईफरीची व्याख्या आहे. आता आपण पुढे बघू मिड वाईफची व्याख्या नेमकी काय असणार. आता अजून एक महत्वाची व्याख्या आपण समजून घेऊ. बऱ्याच वेळेस तुम्ही कन्फ्यूज होता, तुम्हाला मिड वाईफरीची व्याख्या विचारली, तुम्ही व्यवस्थित सांगता, आणि मिड वाईफची व्याख्या विचारली तर तुम्हाला कळत नाही आपण काय बोलावं. ठीक, तर मिड वाईफची पण व्याख्या तेवढीच महत्वाची आहे. मिड वाईफ कशाला म्हणायचं आता बघा. प्रसूतीच्या काळात तसेच गर्भधारणा आणि प्रसूती नंतरच्या काळात महिलेची काळजी, मार्गदर्शन आणि मदत करणारी प्रशिक्षित आरोग्य सेविका. ठीक आहे, काय म्हणलंय? प्रशिक्षित आरोग्य सेविका. ठीक आहे, मिडवाईफ या शब्दाचा अर्थ काय समजून घ्या. एक प्रशिक्षित आरोग्य सेविका. आता मिडवाईफ या शब्दाचा मराठी अर्थ जनरली आपण दाई म्हणून ओळखतो. तुम्ही जर PSC सब सेंटर लेवलला बघितलं तर आजच्याही काळामध्ये त्या ठिकाणी गावामध्ये एक दाई असते. ठीक आहे, तिला पण आपण थोडंसं ट्रेनिंग वगैरे दिलेला असतो. तसंच जुन्या काळामध्ये यांना काय म्हणायचे? दाई. आता आपण काय केलं, गव्हर्नमेंटनं एक पूर्ण ANM चा कोर्स इथं अभ्यासासाठी व्यवस्थित दिलाय, म्हणजे प्रशिक्षण एक प्रकारचं. ठीक आहे, सगळे कॉम्प्लिकेशन्स वगैरे त्या स्त्रीला कळतात ज्यानं हा कोर्स कंप्लीट केलेला आहे, आणि मग ती डिलिव्हरी करण्यासाठी काय आहे, व्यवस्थित तिला मार्गदर्शन करता येतं, काळजी घेता येतं, म्हणून तिला आपण काय म्हणणार? प्रशिक्षित आरोग्य सेविका. त्यानंतर अजून एक शब्द आहे प्रसूती सहाय्यक पण म्हणतो तिला आपण. तसंच एकदम औपचारिक जर शब्द बघायचा असेल तर प्रसूती परिचारिका, हा त्याचा महत्वाचा ओरिजिनल जो शब्द आहे तो हा आहे. ठीक आहे, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, त्याच्यातला मिडवाईफ जो शब्द आहे तो काय डिनोट करतो? प्रसूती परिचारिका. ठीक आहे, तर मिडवाईफची पण व्याख्या व्यवस्थितपणे लक्षात घ्या. कदाचित या कन्सेप्ट वरही तुम्हाला भविष्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता मिडवायफरीमध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे, किंवा मिडवायफरीमध्ये महत्वाचा जो पार्ट आहे तो कोणता आहे? ठीक आहे, तर इथं समजून घ्या. या ठिकाणी 3 महत्वाचे स्टेप्स आहेत. प्रीनेटल म्हणजे प्रसव पूर्व काल, म्हणजेच तो कोणता असतो? गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रीनेटल म्हणजेच प्रसव पूर्व काळ. याची पूर्ण माहिती घ्यायची. त्यानंतर जी सेकंड स्टेज आहे नेटल म्हणजे प्रसूती काळ, म्हणजे ज्या काळामध्ये ऍक्च्युअल बाळ बाहेर येण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणणार? प्रसूती काळ. आणि त्यानंतर पोस्ट नेटल म्हणजे काय? प्रसवोत्तर काळ, म्हणजे आता बाळाची डिलिव्हरी झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय किंवा कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी, कोणत्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्यात, ती काळजी म्हणजे काय? प्रसूती नंतरचा काळ. तर या 3 महत्वाच्या स्टेज मध्येच पूर्ण तुमची मिडवायफरी ही काय आहे, हा सब्जेक्ट इथं डिवाइड करण्यात आलेला आहे. आपण इन डिटेल मध्ये प्रत्येक स्टेप पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपण थोडक्यात समजून घेऊ. प्रीनेटल किंवा याला दुसरं नाव आहे अँटीनेटल. ठीक आहे, प्रीनेटल अँटीनेटल एकच शब्द आहे. ठीक आहे, तर बघा इथं यामध्ये गर्भधारणेपासून पूर्ण कालावधीपर्यंत आईची अवस्था, ठीक आहे, मातेची जी कंडिशन्स आहेत गर्भधारणेपासून तर पूर्ण कालावधी पूर्ण होईपर्यंत, पूर्ण 9 महिन्याचा काळापर्यंत जी कालावधी आहे त्याच्यामध्ये शरीरात जे नैसर्गिक बदल होतात ज्याला आपण काय म्हणतो? मातेच्या शरीरात होणारे फिजिओलॉजिकल चेंजेस, यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आता हा जो काळ आहे तो नेमका किती दिवसांचा, किती महिन्यांचा असतो बघा. साधारणतः प्रीनेटल किंवा अँटीनेटल केअर हा काळ गर्भधारणेपासून बाळाचा जन्म होईपर्यंत असतो. आणि हा काळ किती दिवसांचा असतो? हा असतो 280 दिवस, किंवा या दिवसांना जर आपण आठवड्यांमध्ये कन्वर्ट केलं तर 40 आठवडेपर्यंतच्या या काळाला आपण काय म्हणतो? अँटीनेटल पिरियड. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या 28 आठवड्यापर्यंतचा किंवा ह्या 280 दिवस किंवा 40 आठवड्यापर्यंतचा कालावधी जो आहे तो खूप महत्वाचा आहे. या कालावधीमध्ये व्हिजिट शेड्यूल असतो. व्हिजिट शेड्यूल म्हणजे त्या काळामध्ये एका मातेला रेग्युलर टाइम पिरियड नुसार हॉस्पिटलमध्ये स्वतःच चेकअपसाठी किंवा एक भेट देण्यासाठी बोलवलं जातं. ठीक आहे, तर त्या भेटी ठरवलेल्या असतात. कशा? 28 आठवड्यापर्यंत दर महिन्याला एक भेट द्यायची असते त्या मातेला. ठीक आहे, हे जे पूर्ण 40 आठवडे आहेत याच्यामध्ये सुरुवातीचे जे 28 आठवडे आहेत त्या आठवड्यांपर्यंत दर महिन्याला ते मातेनं एकदा भेट द्यायला पाहिजे हॉस्पिटलला. त्यानंतर 28 आठवड्यानंतर जे पुढचे 36 आठवड्यापर्यंतचा जो कालावधी आहे
त्यावेळेस दर 15 दिवसांनी ती माता तिनं व्हिजिट केलं पाहिजे हॉस्पिटलला, ठीक आहे. आणि 36 आठवड्यानंतर दर आठवड्याला तिनं भेट दिली पाहिजे, ठीक आहे. तर हा शेड्यूल फिक्स असतो. याचा काय फायदा आहे? तर या ठिकाणी असा फायदा होईल की त्या मातेच्या शरीरामध्ये जर काही डिसीज कंडिशन्स निर्माण झाल्या, भरपूर कंडिशन्स असतात, किंवा त्या मातेला जर व्यवस्थित पोषक आहार भेटला नाही तर त्या मातेच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, होणाऱ्या बाळाच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, किंवा कुपोषणामुळे वेगवेगळ्या कंडिशन्स निर्माण होतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच कंडिशन्स आहेत, त्या आपण डिटेलमध्ये बघू. तर या होऊ नये त्यामुळे एवढे व्हिजिट्स या ठिकाणी त्या मातेनं हॉस्पिटलमध्ये करणं महत्वाचं आहे. आणि ही सगळी माहिती, हे नर्सिंग एज्युकेशन जे आहे, आपण त्या मातेला देणं महत्वाचं आहे. आता आपण म्हणजे कोण? जी ANM असेल, ठीक आहे, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, ती काय करणार? त्या मातेला हे पूर्ण हेल्थ एज्युकेशन देणार, ठीक आहे. आता यामध्ये गर्भधारणेची जी प्रक्रिया आहे, फिजिओलॉजी ऑफ कन्सेप्शन, त्यानंतर गर्भ म्हणजेच फिटस, आणि प्लासेंटा, हे 3 महत्वाचे जे भाग आहेत, महत्वाचे पार्ट आहेत. तर या पार्टचा, या सर्व गोष्टींमध्ये जर काही समस्या निर्माण झाल्या, ठीक आहे, निर्माण होऊ शकतात, तर या समस्यांचा व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला या पूर्ण शेड्यूलमध्ये त्या मातेला तेवढ्या व्हिजिट्स हॉस्पिटलमध्ये घडवून आणण्यासाठी हेल्थ एज्युकेशन द्यावं लागेल, ठीक आहे. कारण ह्या खूप कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. जर मातेला व्यवस्थित पोषक आहार भेटला नाही तर गर्भाची वाढ आणि विकास होणारच नाही, बाळ कुपोषित जन्माला येऊ शकतो, किंवा मातेच्या शरीरावर परिणाम होतो. कारण बाळ काय करतो? वाढण्यासाठी, बाळाची वाढ होण्यासाठी काय महत्वाचं आहे? आहार, न्यूट्रिशन. आणि बाळ पोषक घटक कुठून घेतो? मातेच्याच शरीरामधून, स्पेशली मातेच्याच रक्तामधून तो काय घेत राहतो? पोषक घटक. आणि त्याला तर स्वतःला वाढवायचंच आहे, त्याची तर वाढ होणं महत्वाचं आहे. तर तो काय करतो? बघत नाही किंवा मातेनं जेवण केलंय किंवा मातेच्या शरीरामध्ये पोषक घटक येत आहेत की नाही येत आहेत. जेवढं मातेच्या रक्तामध्ये पोषक घटक असतील तो शोषून घेतो, कारण त्याला त्याची वाढ करायची असते. पण बाहेर जर मातेला आपण पोषक आहार दिला नाही तर त्याचे विपरीत परिणाम होतात. माता कुपोषित होते, किंवा तिला वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये मग तिला ॲनिमिया होऊ शकतो, ठीक आहे, विकनेस निर्माण होतो, मग तिची तब्येत काय होते? बिघडते, आणि मग त्याचाही परिणाम डायरेक्टली त्या बाळावर होतो. म्हणून या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून एका नर्सची काय जबाबदारी आहे की या सर्व कालावधीमध्ये तेवढ्या व्हिजिट्स त्या नर्सनं हॉस्पिटलमध्ये त्या गरोदर मातेची करणं महत्वाचं आहे. आता सेकंड जी स्टेज आहे, नेटल केअर, ठीक आहे. नेटल केअर याच टर्मला एक दुसरं नाव आहे, इंट्रानेटल पीरियड, ठीक आहे. आता इंट्रानेटल पीरियड कशाला म्हणायचं? जो मधला काळ आहे, इंट्रानेटल, ठीक आहे, हा काळ प्रसूती सुरू झाल्यापासून बाळ आणि प्लासेंटा बाहेर येईपर्यंत, म्हणजे साधारणतः काही तासांचा हा कालावधी असतो. आणि या काळातही आपल्याला त्या मातेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. म्हणजे आपल्याला कंटिन्युअस ऑब्झर्वेशन करावं लागतं की या टाइम पिरियड मध्ये मातेच्या शरीरामध्ये काही स्पेसिफिक बदल घडतात, आणि ते घडणं महत्वाचं आहे. ते बदल जर घडत नसतील तर डिलिव्हरीची प्रोसेस व्यवस्थित होत नाही, ठीक आहे. आता बघा, यामध्ये महत्वाचे 2 कंडिशन्स आहेत. इथं जसं सांगितलंय की हा जो काळ आहे, प्रसूती सुरू झाल्यापासून बाळ आणि प्लासेंटा बाहेर येण्यापर्यंतचा काळ आहे. पण याच्यामध्ये 2 कंडिशन काय आहेत? प्रायमी ग्रॅव्हिडा, किंवा ज्या महिला ज्यांची फर्स्ट टाइम प्रसूती होत आहे, ठीक आहे, पहिल्यांदा ज्यांची प्रसूती होत आहे, अशा मदरला आपण काय म्हणतो? प्रायमी ग्रॅव्हिडा मदर्स, ठीक आहे. ही टर्म आहे, आपण पुढे टर्मिनॉलॉजीज इन डिटेल मध्ये बघू, पण इथं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा की पहिली प्रसूती ज्या महिलेची होत आहे त्या महिलेला पूर्ण बाळ आणि प्लासेंटा येण्यासाठी सुमारे 12 ते 14 तासांचा कालावधी या ठिकाणी लागतो, ठीक आहे. ज्या मदर फर्स्ट टाइम डिलिव्हरी ज्यांची होत आहे अशा मदरला किती वेळ लागतो? 12 ते 14 तास. दुसरी कंडिशन आहे मल्टी ग्रॅव्हिडा. आता मल्टी ग्रॅव्हिडा म्हणजे अशा मदर्स ज्यांनी याच्या अगोदर ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे, ज्यांची सेकंड, थर्ड अशी डिलिव्हरी आहे, त्या मदर्सला आपण काय म्हणणार? मल्टी ग्रॅव्हिडा. आणि या मदर्सला, म्हणजे ज्यांची प्रसूती अगोदर झालेली आहे, त्यांची जर दुसरी प्रसूती असेल, तिसरी असेल, तर त्यांना असेप्टिक टेक्निक या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतील. त्यानंतर डिलिव्हरी आणि स्किल्ड बर्थ अटेंडंट आवश्यक आहे, ठीक आहे. काय सांगितलंय
की डिलिव्हरी तर ठीक आहे, सुरक्षित डिलिव्हरी तर घडवणं महत्वाचं काम आहे, पण स्किल्ड बर्थ अटेंडंट म्हणजे काय म्हणलंय, स्किल्ड पाहिजे. जी व्यक्ती प्रसूती घडवून आणत आहे, जी मिडवाईफ आहे, मिडवाईफ ती कशी पाहिजे, स्किल्ड पाहिजे, तिला त्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी जसं की ब्लिडिंग होऊ शकते, एक कॉम्प्लिकेशन आहे. कॉम्प्लिकेशन म्हणजे डिलिव्हरी होत असताना एखादा विपरीत परिणाम होणं, एखादं कॉम्प्लिकेशन होणं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिले, ब्लिडिंग होऊ शकते अतिशय जास्त, बाळाचा जन्म झालाय, प्लासेंटा पण बाहेर आलाय, पण खूप जास्त रक्तस्राव होत आहे जनन मार्गातून. ठीक आहे, तर ती एक चांगली कंडिशन नाही. जर तो रक्तस्राव आपण थांबवला नाही तर मदर शॉक मध्ये जाऊ शकते किंवा तिचा मृत्यू पण होऊ शकतो. त्यानंतर प्रोलॉंग लेबर नावाची एक कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये डिलिव्हरी होण्यामध्ये कालावधी जास्त लागतो. ठीक आहे, जसं की सांगितलं 12 ते 14 तास किंवा 6 ते 8 तास जास्त वेळ लागतो, काहीतरी कॉम्प्लिकेशन असतो त्यामुळे. त्यानंतर फिटल डिस्ट्रेस, हे सर्वात महत्वाचं आहे. फिटल डिस्ट्रेस म्हणजे काय, बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. वेगवेगळे कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये बाळ जर जनन मार्गातच अडकून राहिला आणि बाहेर जर त्याची व्यवस्थित डिलिव्हरी झाली नाही तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. ठीक आहे, किंवा त्याच्या डोक्याला इजा होऊ शकते. ठीक आहे, कारण तो खूप नाजूक असतो, त्याचे कवटीचे पूर्ण बोन्स पण जुळलेले नसतात आणि बर्थ कॅनल मधून बाहेर येताना जर मध्येच तो बाळ अडकला किंवा त्याची पोझिशन जर व्यवस्थित चेंज झाली नाही तर त्याच्या ब्रेनवर डायरेक्ट काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. मग पुढे भविष्यामध्ये त्या बाळाला झटके येण्याची वगैरे किंवा वेगवेगळ्या कंडिशन्स निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, तर या सर्व गोष्टीवर एका नर्सला काय करावं लागेल, व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. आता थर्ड महत्वाची स्टेज आपण बघू, पोस्ट नेटल. ठीक आहे, आता पोस्ट नेटल स्टेज म्हणजे काय असणार, आता इथं बाळाचा जन्म झालेला आहे, प्लासेंटा पण व्यवस्थित बाहेर आलेला आहे. ठीक आहे, आता इथून पुढे एक ऑब्झर्वेशनची स्टेज आहे जी अतिशय महत्वाची आहे आणि ही स्टेज कमीत कमी 6 आठवड्यापर्यंतची आहे. म्हणजेच काय, 6 आठवड्यापर्यंत एएनएम किंवा जी व्यक्ती त्या मदरची डिलिव्हरी घडून आणणारी, ठीक आहे, त्या व्यक्तीला 6 आठवडेपर्यंत काय करावं लागेल, मदर आणि बेबी यांच्यावर काय करावं लागेल, लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, तर ही कंडिशन 6 आठवडे म्हणजेच किती दिवस, 42 दिवसापर्यंत असते. या काळामध्ये काय होतं, आईच्या शरीरात पूर्वस्थिती म्हणजे इन्व्होल्युशन परत येण्याची प्रक्रिया होते. म्हणजे बघा, गरोदरपणामध्ये मातेच्या शरीरात जे बदल झाले होते, तिचं वजन वाढलं होतं, स्टमकचा आकार वाढला होता, आतमध्ये युट्रसचा आकार वाढला होता. ठीक आहे, आता डिलिव्हरी झाल्यानंतर हे सर्व गोष्टी वापस त्यांच्या स्वाभाविक अवस्थेमध्ये येतात. तर या क्रियेला आपण काय म्हणतो, इन्व्होल्युशन. ठीक आहे, पूर्वस्थितीमध्ये येणं. आता यामध्ये आईचा बीपी, ब्लीडिंग म्हणजेच लोकिया. आता इथे एक कंडिशन असते, बाळाचा जन्म जर डिलिव्हरी नॉर्मल झालेली असेल तर जनन मार्गातून रक्तस्राव होण्याची क्रिया होते. म्हणजे आतमधलं जे इंटरनल जो वेस्ट ब्लड वगैरे असतो तो सगळी हळूहळू प्रोसेस असते, थोडं थोडं ते ब्लड बाहेर येत राहतं आणि ही प्रोसेस पूर्ण एक 40 दिवसापर्यंतची असते. तर या प्रोसेसमध्ये जो ब्लिडिंग बाहेर जो पडणारा रक्त आहे त्याला म्हणतात लोकिया. त्याला आपण पुढे इन डिटेल मध्ये बघू, लोकिया काय असतो, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे, तो स्वाभाविक आहे का, अबनॉर्मल आहे, नॉर्मल आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, ते आपण पुढे इन डिटेल मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, आता जो प्लासेंटा आहे, ठीक आहे, प्लासेंटासाठी मराठीत वापरले जाणारे काही शब्द आहेत. याच्यावर परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला होता आणि त्यामध्ये खूप कन्फ्यूज करून टाकलं होतं त्यांनी. ठीक आहे, आपण पुढे तो प्रश्न पण बघू, पण थोडक्यात तुम्ही कन्सेप्ट क्लिअर ठेवा. प्लासेंटालाच अपरा म्हणतात. ठीक आहे, एकदम शुद्ध मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, अपरा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर ग्रामीण भागामध्ये किंवा सामान्य बोलचालमध्ये आपण काय म्हणतो, वार. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, हा एकदम कॉमन कन्सेप्ट आहे. तसंच जन्मानंतर बाहेर पडणारा गर्भाचा भाग. ठीक आहे, जन्मानंतर, बाळाच्या जन्मानंतर बाहेर पडणारा एक गर्भाचाच एक भाग असतो, त्याला पण काय म्हणतात, प्लासेंटा. त्यानंतर याचं दुसरं नाव आहे गर्भपोषक अवयव. ठीक आहे, हा सर्वात महत्वाचं नाव आहे, बाळाला पोषण देणारा अवयव. म्हणजे बघा, बाळ जेव्हा गर्भामध्ये असतो तर मातेकडून बाळाला जो पोषक घटक मिळतो, ठीक आहे, तो डायरेक्ट मिळत नाही. माता आणि बाळ यांच्यामध्ये एक मीडिएटर असतो, दोघांमध्ये कम्युनिकेशन घडून आणणारा महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे कोण, प्लासेंटा. आणि या प्लासेंटाच्या थ्रूच मातेचं आणि बाळाचं काय असतं, कनेक्शन असतं.
म्हणजे मदर कडून येणारे जे पोषक घटक आहेत ते प्लासेंटाकडे पाठवले जातात आणि प्लासेंटा मग डिसाईड करतो याच्यातून बाळाला किती प्रमाणात काय काय द्यायचं आहे. ठीक आहे. आणि बाळाकडचं जे मग वापरलेलं जे ब्लड आहे, बाळानं जे पोषक घटक वापरले त्याचं ब्लड आता जे हे झालेलं आहे, ठीक आहे, डिऑक्सिजनेटेड ज्याला म्हणतो आपण, ते वापस प्लासेंटाकडे येतो आणि तो प्लासेंटा वापस मातेच्या शरीरामध्ये त्या रक्ताला सोडतो. ठीक आहे. तर हा महत्वाचा मेडिटेटचा भाग आहे. आपण प्लासेंटा पण इन डिटेल मध्ये पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण मिडवायफरी याचा इंट्रोडक्शन पार्ट बघितलेला आहे. त्याच्यामध्ये महत्वाच्या टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत त्या आता आपण पुढे बघू. तसंच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे पण आपण इन डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. तत्पूर्वी तुम्ही जे कन्सेप्ट तुम्हाला जर व्यवस्थित समजलेला नसेल किंवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर खाली तुम्ही कमेंट करू शकता. आपण त्या प्रश्नांवर व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त संख्येनं तुमचे फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही सर्वांना सांगा की ही आपली बॅच सुरू झालेली आहे. लवकरात लवकर बॅच जॉईन करा. ठीक आहे. तर इथे आपण थांबू. पुढे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.